भाई गाना सुनेंगे क्रिस का बाबाला सॉरी बोल. सॉरी बाबा. सो हेलो गाइस, आप सबका स्वागत है और एक नए ब्लॉग में. सो ऐसा मैं क्यों बोलूँ गाइस, क्योंकि ये ब्लॉग होने वाला है मराठी ब्लॉग. सो सॉरी फॉर ऑल दैट जो मेरे हिंदी सब्सक्राइबर्स है उन लोग देख रहे. एक सेकंड क्रॉस करता हूँ, एक सेकंड. एक्चुअली हम लोग इतना खुश है क्योंकि बहुत टाइम के बाद 13-15 किलोमीटर के बाद अभी होल्ड आया है. सो मैं ये बोल रहा था गाइस कि मैं ये ब्लॉग मराठी करने वाला हूँ. जो हिंदी लोग हैं उन लोग का समझ नहीं रहा तो तुम लोग सबटाइटल्स चालू करो और देखो, क्योंकि ये ब्लॉग में बहुत ज़्यादा मज़ा आने वाला है. बहुत सारी भक्चोदी होने वाली है. मेरा भाई भी था साथ में ही, उसका क्लिप्स मैंने पहले ऐड किया, आप लोगों ने देखा रहेगा. तब एकदम प्यारा सा होल्ड आहे, म्हणजे एकदम चांगला होल्ड आला आहे. दाखवतो सिनेमॅटिक्स. सर आमच्याकडे एक नवीन व्लॉगर पैदा झालाय. पाइप काटा, बोटी बोटी करके फेंकते गंगा मैया में कुकुरवा. तेरे को जाने का तो जा, हम लोग को तेरी जरूरत थी, तेरे को हम लोग की जरूरत है. पोज मारेगा. ओहो ओहो, बापसाने मारलेलं का तुला? अरे हे भैया उसको देखा रहता ना तो तू उससे बाहर हंसता का. हे देख माझे फोटो बघ आणि मग बोल, समझा. अरे फोटो हम डायरेक्ट रिजल्ट देते. फोटो देख. हम डायरेक्ट रिजल्ट देते. ऐसा चालते हे. भैया दी तेरे ऐसा तो नहीं चल रहा ना. सबको सुना. सो काय आता जस्ट आमचा नाश्ता विष्टा करून झाला सगळं. मस्तपैकी पोहे होते, त्याच्यावरती चटणी, मस्तपैकी एकदम पोटबीट एकदम मस्तपैकी भरलं. आणि सीन काय झाला माहिती तुम्हाला, आमच्या समोर एक ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट म्हणजे खूप रिस्की वाटतं असं चालताना काही. म्हणजे असं वाटतं की हा ठीक आहे, काय काय जणांना इझी वाटतं की चालणं इझी आहे, बट खूप सारे किस्से होत राहतात घाटामध्ये. गाडी विडी परत प्राणी बिणी सगळे असेच असतात. तर एकदम कसं तरी वाटतं यार चालताना. आणि माझा भाऊ आहे ना, तो बोलत होता की दादा मी येतो पूर्ण तुझ्यासोबत चालत, बट नाही, त्याला मी फक्त दहिसरपर्यंत चालत नेलं. दहिसरपासनं त्याला रिटर्न पाठवलं घरी, कारण खाऊचं काम तर नाही आहे, तुम्हाला पण माहिती आहे आम्हीच कसं कसं जातो. त्याची थोड्या टायमा पहिलेच थोडीशी फाटलेली याची. हा चालणार नव्हता, बट थोडासा थांबला आणि कंटिन्यू केला, कारण ह्याच्या पोटामध्ये नाश्ता केला ना. आता कसं वाटतं तुला? तो ॲक्सिडेंट झालेला त्याचं सांग. लय बेकार ॲक्सिडेंट झाला आम्हाला, तेच बघून लय भीती वाटला. हां, आता बघू पुढे काय होतं. काय होतं म्हणजे पुढे काय अजून व्हायला पाहिजे. नाही बिबट्यांचा पण आहे ना. हां, एक मीटिंग ठरलेली की पुढे चालताना असं एकदम सांभाळून ग्रुप करून चाला. तसं आमचा ग्रुप आहे, आमचा 9-10 जण आम्ही चालतोय. बट असा सीन झालेला की पुढे बिबटे असे बोलतात. हाय बिबटे, डेंजरस थिंग. बघू, त्याचे बाबा आता बघतायत सगळ्यांकडे, त्याचं काय होणार आहे. तरी पण आपल्याला अलर्ट होऊन चालायचं आहे, पुढे अजून जायचं आहे. आता तर मुंबई संपली नाही अजून, संपल्याच्या नंतर मग थोडा ट्रिक्सवाला काम आहे, ते आम्ही सॉर्ट आउट करू. तुम्ही टेन्शन घेऊ नका.
Everybody, mic checking. 1, 2, 3. हो परेश भाई, अरे इधर तो आओ, क्रिस का गाना तो सुनो. 1, 2, 3, आवाज टेस्टिंग. 1, 2, 3, आवाज टेस्टिंग. हाँ. क्रिस का गाना सुनेगा? ओए, ओए, क्रिस का गाना सुनेगा? दिल्ला दिया, दिल्ला दिया. देखो ना क्या किया. ले बेटा. अकेले में भाई गाना सुनेंगे? क्रिस का दिल्ला दिया. क्या अपने को सिर्फ दिल्ली मालूम है. कहाँ टाइम देख रहा हो तुम? गाना सुनने का टाइम है. चलो. गमचा दे गमचा. हॅपी बर्थडे टू यू. आपल्याला घर से क्यों तुम लोग बीच में बोल रहे अपना जब बोलूंगा तभी आमदार आहे नगर सेवक तू आहे. आपले एकनाथ शिंदेला भेटायला आपले भाऊ आले मला रोज ना, तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. भाऊ आपला नगरसेवक. तो आता खूप चालल्याच्या नंतर आता थोडा होल्ड आमचा जवळ आलाय, तर आम्ही आता जरा विश्रांती करतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो. आम्ही आता जस्ट झोपून उठलो आणि पुढच्या प्रवासाला निघालोय. आणि निघाल्या काय त्रास झालाय की हा ब्रिज जो आम्ही चालतोय हा ब्रिज एवढा हलतोय असं एकदम जसं टेम्पो जातं तसं एकदम धन हलतोय. जसं मग तू पडलास काय बरोबर बाबा आहे आपल्या पाठी. पण जरी असा इमॅजिन कर, जर पडलास तर काय करशील. हा क्रेन बिन आहे ना, क्रेन लगेच खाली आहे. असं तर काय होणार नाही, पण चालता असा विचार सगळ्यांना येतो की आता खाली गेल्यावर पुढचं काय करायचं, कारण ब्रिज एकदम जास्त हलतोय, एकदम खतरनाक हलतोय. आमच्या अर्धी पोरं पुढे आहेत, आम्ही पाठी राहिलो कारण जरा लेट उठलो आम्ही, कारण जास्त चाललो ना आम्ही फटाफट म्हणून. दरवर्षी बिना चप्पल जातात दरवर्षी. म्हणजे काय गट्स आहे. मी फक्त 10 वर्ष बिना चप्पल चाललो. 10 वर्ष. मी फक्त 1 वर्ष चाललेलो. माझं फायनल झालं की मी पुढच्या वर्षी कधीच बिना चप्पल येणार नाही, कारण माझा खूप बॅड एक्सपिरियन्स होता आहे. खूप म्हणजे खूप एकदम. बट सल्यूट टू हिम. सरपाट निघाला. पाणी करना पाणी इसको कर ले ना. उल्टी करतोय. व्हाट्सएप एन ब्रो. पेनकिलर खाया तो ऐसा क्यों हुआ? हाँ अचानक से चलते चलते उसको मराठी अचानक चालता त्याला एकदम हे झालं, एकदम वरती आलं. काय माहिती यावर्षी, कारण तुने गेल्या वर्षी खूप पाप केलं म्हणून कर्म नीट ठेवा, बाकी सगळं चांगलं होईल. बघा आता आमचा पुढचा जो होल्ड आहे तो एकदम प्यारा होल्ड आहे. एकदम प्यारा होल्ड म्हणजे तसा होल्ड कुठेच नाही. एकदम गादी विधी, एकदम मोठी स्पेस, मस्त आहे. दाखवतो तुम्हाला. आता लगेच पोचतोय, जरा चालतो फटाफट. टेन्शन नका घेऊ तुम्ही, फक्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या पण एक ब्लॉग येईल. आता पहिला दिवस आहे, बघूया
अरे क्या कर रहे हैं? होते म्हणून सगळ्यात आता ह्याच्या सेफ्टीसाठी आम्ही लोकांनी लिंबू लोहरी घेतलाय. त्याच्या बदली आता मी पण हेच पितोय. वाटेल बरं वाटेल. बाबाला सॉरी बोल. सॉरी बाबा. सॉरी बाबा, काय चूक झाली असेल माझ्या भावाला माफ करा. चालून दे, माझा भाऊ पोचून दे शिर्डीपर्यंत. क्षमा क्षमा. सगळ्यात आता आम्ही चालतोय पण आम्हाला समजत नाही की सकाळचे 4-5 वाजलेत की संध्याकाळचे 4-5 वाजलेत. कारण हा दृश्य बघून असं वाटतं सकाळचं 4 वाजलेत. बघा पूर्ण धूळ धूळ झाली. पूर्ण धूळ एकदम एकदम घाण मला धूळ झालाय. असं वाटतंय ते फॉग आहे पण फॉग नाही आहे तो. पूर्ण धूळ धूळ झाली. आता हे असा मास्क करून चालायला लागणार आहे. लड़की का चक्कर बाबू भैया. किधर से आने का भाई? ओके थैंक यू. सगळ्यात आता आम्ही फायनली आमच्या रात्रीच्या होल्डला पोचलो. ही बॅग माझी आणि तुम्ही माझे. हालत जाम खराब झाले जाम. आणि आता हे शर्ट आणि हे सगळी ड्रेसिंग पूर्णपणे चेंज होणार आहे. कारण आत्ता आम्ही करणार आहे मस्तपैकी आंघोळ, फ्रेश होणार आहे. मस्त जेवण पण मस्त. आम्ही याच्या पहिलेच इथे धूरवीर मारून ठेवलं आहे आमच्यासाठी. मच्छर पिच्चर नको चावायला म्हणून. सही आहे हा लोधाधाम. दाखवतो आतमध्ये. पहिला जाऊन जागा पकडायची आहे. केवढी थंडी आहे कायचं बघा. थंडी बघा केवढी आहे. दूर आहे बंकच करतोय. हा होल्ड आहे आमचा. खूप छान मस्त. बघूया आता जागा. आमच्या भाऊ लोकांनी पुढे जाऊन जागा पकडली असेल आय होप. बघूया जाऊन. जय 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 साई. ओम साई. आता मस्तपैकी जेवण करतो. एकदम मस्त गोड जेवण आहे. पोट भरून खातो.